कोल्हापुरात मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घडल्याचं सध्या समोर येत आहे। विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट घेण्यात आली आहे। धैर्यशील मानेंच्या विजयासाठी शिंदे सध्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। कोल्हापूरमधून ही महत्त्वाची बातमी। पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह अशी आपण ही दृश्य सध्या पाहतोय। कोल्हापुरात मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या या भेटीगाठी घडलेल्या आहेत। विनय कोरे राजेंद्र पाटील यड्रावकरांची मुख्यमंत्री यांनी भेट घेतल्याचं सध्या समजतंय आणि धैर्यशील मानेंच्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, गौरी, आपल्याला माहिती आहे काल दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये आलेले आहेत। काल दिवसभर त्यांनी जवळपास 9:30 पर्यंत कोल्हापुरातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची गाठीभेटी घेतलेल्या आहेत। प्रत्येक नेत्याशी 1 to 1 त्यांनी संवाद साधलेला आहे। कोल्हापुरातले दोन्ही शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीने निवडून येतील या संदर्भातली तयारी आणि आढावा जो आहे तो या सगळ्याच महायुतीच्या नेत्यांकडून त्यांनी घेतलेला आहे। त्यांच्यासोबत चंद्रकांत दादा पाटील सुद्धा उपस्थित होते। तर ही काल दिवसभर बैठक जी आहे ती कोल्हापुरातल्या पॅव्हिलियन हॉटेल या ठिकाणी झाली। कोल्हापुरातला जिल्हा प्रमुख असू दे, तालुका प्रमुख असू दे, यांचे देखील प्रश्न आणि त्यांच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या। आणि कालच्या दिवसभरातील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे प्रकाश आवाडे हे जे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, त्यांनी स्वतःची उमेदवारी देखील जाहीर केली आहे। त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी थांबवण्यामध्ये आता प्रयत्न करता येईल या संदर्भात देखील त्यांनी अनेकांशी चर्चा केलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवरती काल रात्री विनय कोरे यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आहे, तर मध्यरात्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची देखील भेट घेतलेली आहे। त्यामुळं प्रकाश आवाडे हे जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कशा पद्धतीनं थांबवता येईल याची जबाबदारी आता कोरे आणि यड्रावकर या दोघांवरती दिल्याचं पाहायला मिळते। काल मध्यरात्रीपर्यंत या भेटीगाठी ज्या त्या सुरू होत्या, त्यामुळे आता या सगळ्या भेटीगाठीनंतर मुख्यमंत्र्यांना या सगळ्या प्रकाश आवाडे यांची उमेदवारी थांबवण्यामध्ये यश मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय आगामी काळामध्ये या दोन्ही उमेदवारांसंदर्भात कशा पद्धतीने आता प्रचार नीती असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। हो, नक्कीच शेखर। तर पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी बातमी आपण पाहतोय। कोल्हापुरात मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या या भेटीगाठी घडल्याचं सध्या समोर येत आहे। धन्यवाद शेखर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।